तर ना आज आमच्या अनुष्काला ना 2 दिवसापासून ताप आलेला आहे. तर तिला ना थोडस तोंडाला चवच नव्हती. तर ना तिनं मला म्हणली मला असं काहीतरी खायला आणा. मी म्हणलो तिला विचारलं काय आणायचं तुला खायला. मग तिनं सांगितलं फ्रेंच फ्राईज. बघा त्याचं तोंड कसं झालंय तापीनं. काय झालं तू? ताप आलाय, होट उरले तापीनं. ते आता फ्रेंच फ्राईज खायला लागली तोंडाला चव नाही म्हणून टेस्ट येण्यासाठी. आहे ना, छान लागते ना फ्राईज, है ना. तर फ्रेंच फ्राईज आणली, फ्रेंच फ्राईज खाती. तर बरीचशी खाऊन झालेली. आता बरं वाटायला ना. बघा असं बरं वाटतंय. असं खायला असलं ना टेस्टी आहे की नाही, मग बरं वाटतंय. घरचं जात नाही आजकालच्या मुलांना. मोबाईल लागतो बघताना, खाताना मोबाईल लागतो, है ना. आपल्याला नाही लागत, आमची नाही बघत. सर्दी झाली तर 2 दिवस झालं तिला, 3 दिवस झालं ताप आहे. औषध वगैरे दिलेत, आता ताप उतरलाय. 2 दिवस झाला उतरतच नव्हता. काल रात्री अँटीबायोटिक औषध दिले तिला. तर आता झालाय ताप कमी. आता कमी झालाय. आता तिला डॉक्टरकडे न्यायची गरज नाही. डॉक्टर बोलले होते आज जर नाही उतरला तर घेऊन या, पण आता काही न्यायची गरज वाटत नाही, हे की नाही. आता ती खाते फ्राईज. फ्राईज खाणं झाली. अजून काय खायचं आता? चहा बिस्किट नको ना. तिला फ्राईज खायची होती, बरेच दिवस झालं म्हणत होती फ्राईज फ्राईज. तसं आम्ही बाहेरचं जास्त काही देत नाहीत खायला, त्याच्यामुळे आज बरेच दिवसांनी आणली होती. पण महिन्यातून एकदा बाहेर खायला असतं. आणि चिऊ इथं खाती आणि तिची मम्मी बघा कुठं बसली, तुम्हाला दाखवता. तुला पाणी द्यायचं, हळूहळू पी. काय करते पूजा? हा काय करते? बोल की. एव्हरीवन झोपले का? पोरगी झोपून देते का रातचं? मग आता झोपते काय? मग आता टाइम किती झालाय? हो ना टाइम. दोघांचा स्वयंपाक करायला किती टाइम लागतो? होय, 15 मिनिटात होतोय स्वयंपाक. आज झोप ना ते रात्री तापीमुळे रात्रभर ती परेशान होते. अंग दुखत होतं तेच तापीनं. काय बनवायचे आज जेवायला? काय करायचंय? गवार नाही तर शेवगा. गवार ना ते शेवगा आणि भाकरी करा ना. भाकरी मग काय करायचं? भाकरी करा का खिचडी? खिचडी रात्रीच खाल्ली. होय, आता अवतार बघा माझा कसं आहे. इडली नाही खायचं. तर ह्यांचं चालू आहे आता. पूजा तर थोडीशी झोपलेली. चिऊ खाती फ्राईज. आणि म्हणलं आज करावा ब्लॉग. बरेच दिवस झाले मित्रांनो चॅनलला ब्लॉग नव्हता. तर बघा जा ना आमचे पण ब्लॉग. काय होते तुम्हाला? आमचे ब्लॉग बघत नाही, दुसऱ्याचे बघतात. राव लोक तुम्ही मोठे केले, त्यांचे ब्लॉग बघतात, सबस्क्रायबर वाढतात. आम्ही एवढी मेहनत करून आमचे ब्लॉग जर तुम्ही बघत नाहीत म्हणलं का आम्ही काय तुम्हाला सुई टोचवतो होय का टाचणी टोचवतो? बघा जा की राव आमचे पण ब्लॉग. आम्ही पण चांगले चांगले बनवू तुमच्यासाठी मस्त. बघा जा राव, गरीब माणसं आम्ही. बघा जा आमचे पण ब्लॉग, आहे की नाही. मराठी लोकांना सपोर्ट करायचा, आपल्या मराठी क्रिएटरला. आमच्या चॅनलवर जर तुम्ही बघितलं ना तर महाराष्ट्रातले जवळजवळ जितके लोक ब्लॉग करतात का किंवा व्हिडिओ बनवतात त्या सगळ्यांना आम्ही सबस्क्राईब केलेले. असा एकही नसेल की तो ज्याला आम्ही सबस्क्राईब केलं नाही. तुम्ही फक्त नाव घ्या आणि तो माझ्या लिस्टमध्ये, सबस्क्राईबच्या लिस्टमध्ये असलाच पाहिजे. सगळे A to Z ब्लॉगर होत आपल्याकडं. सबस्क्राईब करतो आपण सगळ्यांच्या व्हिडिओला, लाईक करतो, कमेंट करतो. पण आमचेच व्हिडिओ कोणी बघत नाही. बघा आमचे पण राव, आहे की नाही. सांग की व्हिडिओ बघायचे. आता बघत नाही त्यांना का बळजबरीने बघायला लावावं? आवडले तर बघा, जबरदस्ती नाही आमची. नाही आवडले तर बघू नका. ज्याला आवडते ते बघतील, ज्याला नाही आवडत ते नाही बघतील. आपली थोडी दुसऱ्यावर जबरदस्ती असते. आपण जबरदस्ती करत नाहीत कोणावर.
ज्याला बघायचं ती बघतील, आपण जबरदस्त ज्याला नाही. आवडते त्या आवडती, लाईक करतील, कमेंट करतील, शेअर करतील. हाय काय? शेअर नका करू, फक्त कमेंट आणि लाईकच करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा आमचा मस्त पैकी. काय झालंय माहितीये का, माझं एक चॅनल जे होतं ना ते मोनोटाईज झालं. मोनोटाईज होऊन युट्यूबनं माझं चॅनल ते डिमोनोटाईज केलंय. असं झालंय मित्रांनो, काय सांगू तुम्हाला माझी. पण मी असं रडत नाही बसलो की हा माझं चॅनल डिमोनोटाईज झालं ना असं तसं. तसं नाही आपल्याकडे, आपण परत बनवणार आहोत. आयडी तर गेली तरी रडतात. लोक इंस्टाची आयडी गेली तर रडतात. हा ठीक आहे, त्यांची लई दिवसाची मेहनत असते, व्हिडिओज असतात, त्याच्यामुळे लोक रडत बसतात. आपण तसलं रडणार नाही, आपण परत सुरुवात करणार, परत मोनोटाईज करणार. रडायचं की नाही तुमचं? रडायचं नाही, लढायचं. रडायचं नसतंय, लढायचं असतंय. मराठी माणसात आपण. थोडासा दरवाजा लागला तो अंधार झालता. लढायचं नाही, रडायचं नाही, लढायचं. तर ब्लॉग इथंच थांबवतो मित्रांनो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि कमेंट पण करा, सबस्क्राईब पण करा. तर भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.